नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे। आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी वेगळी रांगोळी। हो मैत्रिणींनो, आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी ताटाभोवती पाटाभोवती नैवेद्याच्या कोणत्याही प्लेटभोवती आणि घंगाळ जिथे आपण फुलं सजवतो किंवा दिवे सजवतो अशा भोवती अगदी रक्षाबंधन येतं आहे आणि रक्षाबंधनसाठी जे आपण ताट सजवणार आहोत त्याच्या भोवती नैवेद्याचं पान सजवतो, अगदी त्याच्या भोवती गणपती येत आहेत त्याच्या आसनाभोवती आणि अशा बऱ्याच गोष्टीभोवती तुम्ही अशा प्रकारची रांगोळी बनवू शकता, हो की नाही। अगदी गणपतीनंतर नवरात्र येतात आणि नवरात्रमधल्या प्रत्येक दिवसासाठी जास्त वेळ वाया आपण नको घालवायला, बेटर आहे आपण स्टार्ट करूया आजची रांगोळी। इथे मी A3 प्रिंटआउट घेतली आहे आणि त्या A3 प्रिंटआउटवर ज्या डिझाईन्स आहेत त्या डिझाईन्स आपण आपल्या मॅजिक पेन म्हणजेच कॅमलिनचा मेटल बॉडी पेंट मार्कर जो आपल्याला स्टेशनरी शॉपमध्ये कुठूनही मिळून जाईल, ऑनलाईन लिंक अजूनही मला मिळत नाही आहे, पण त्याच्याऐवजी जर तुम्ही असा काही पेन वापरलात जो OHP शीटवर परमनंटली सुकू शकतो तसे पेनसुद्धा चालू शकतात। फेबर कॅस्टलचे सुद्धा पेंट मार्कर अवेलेबल आहेत, तुम्ही एकदा ट्रायल करून बघू शकता। इथे मी पेंट मार्करने बरोबर आपली जी डिझाईन आहे तीच डिझाईन आपल्या OHP शीटवर ट्रेस करून घ्यायची आहे। 175 मायक्रॉनची OHP शीट घेतली आहे आणि 175 मायक्रॉनची OHP शीटवर A3चीच घेतली आहे। ती जशी A3ची झेरॉक्स आहे तशीच A3ची प्रिंटआउटसुद्धा म्हणजेच A3च्या झेरॉक्सवर A3चीच OHP शीट आपल्याला घ्यायची आहे। आता ह्या सगळ्यासाठी मेन रिझन काय माहिती आहे, नवरात्र, गणपतीत्सव म्हणजेच रक्षाबंधनपासून जे सण सुरू होतात आणि त्या सगळ्या सणासाठी जिथे जिथे आपण ताटासारखे फाटासारखे आणि अशा काही गोलाकार गोष्टी मांडत असतो, अगदी आपण ह्यापासून रांगोळीसुद्धा बनवू शकतो। म्हणजे यावर कलर टाकायचे मधल्या भागामध्ये जिथे फक्त आणि फक्त OHP शीट आहे तिथे, आणि फक्त एक रांगोळी, एक बॉर्डर रांगोळी, अर्धा सर्कल अशी बॉर्डर रांगोळी तयार होते। नवरात्रीमध्ये आपण देवीला रोज नैवेद्य दाखवतो आणि त्याशिवाय कुमारिका किंवा अशा वेगवेगळ्या वेळेला आपण त्यांना बोलवत असतो आणि नैवेद्याचं ताट मांडत असतो किंवा केलवनाला आपण खूप सारे पाहुणे मंडळी बोलतो अशा वेळेला ताट मांडत असतो, सुहासनींना आपण घरात जेवायला बोलवतो अशा वेळेला ताट मांडत असतो। या सगळ्या समारंभांसाठी तुम्ही अशी झक्कास अशी रांगोळी ही बनवून ठेवू शकता। अगदी डिझाईन सोपी आहे, बनवायला तर अगदी सोपी। पहा ना, मॅजिक पेनने आल्यापासून आपली रांगोळी बनवण्याची जी प्रोसेस आहे ना ती खूपच क्विक करून टाकली आहे। आता इथे मी काय केलं आहे, खूप थिक असा फेविकॉलचा आणि मिश्रण बनवून घेतलं आहे। आता पूर्ण व्हिडिओ पहा, मी व्हिडिओच्या एंडला हे दाखवलं आहे की मी मिश्रण कसं बनवलं आहे आणि किती कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता एकदम थिक लेअर, अगदी पातळ लेअर नाही आहे, खूपच थिक लेअर आपल्याला इथे फेविकॉलचा मारून घ्यायचा आहे। पहा तुम्ही इथे किती थिक लेअर चढवला आहे, अगदी 2-3 वेळा चढवला आहे। लाईट पिंक आणि डार्क पिंकच्या शेडिंगमध्ये मी हे लोटस कंप्लीट करणार आहे। खालच्या साईडला लाईट पिंक मारते आणि वरच्या साईडला थोडंसं डार्क। शेडिंग करताना हे लक्षात घ्यायचं आहे की ओव्हरलॅपिंगमध्ये जेव्हा आपण 2 कलर वापरतो तेव्हा ते व्यवस्थितरित्या मर्ज झाले पाहिजेत। काही असं खूप मोठं असं थिअरम नाही आहे याच्यामागे, कोणीही हे करू शकतो। शेडिंग करताना फक्त 2 कलर मर्ज व्यवस्थित झाले पाहिजेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की 2 वेगवेगळे कलर उठून दिसत आहेत तर त्यावर लाईट आणि डार्क दोन्हीचे असे लाईनसारखे पट्टे मारत जा, तुमचे दोन्ही कलर मर्ज होऊन जातील। आता हे मर्ज झालेले जे कलर्स असतील ना, आता मर्ज झालेले जे कलर्स आहेत ते अशा प्रकारे दिसले पाहिजेत की ते 2 वेगवेगळे कलर नाही आहेत तर एकाच कलरचे 2 शेड आहेत अशा प्रकारे। आणि 2 शेड नाही घ्यायचेत आपल्याला तर एकाच, म्हणजेच पिंक कलरचे इथे पहा मी एक लाईट शेड वापरते आणि एक डार्क शेड। आता पिंक कलरचे हे 2 शेड मिळवायचे कसे, मार्केटमध्ये जर तुम्हाला खूपच डार्क शेड अवेलेबल मिळत असेल तर त्यामध्ये थोडेसं व्हाईट कलर म्हणजे मिसळून घेतलात तर तुम्हाला लाईट पिंक मिळून जाईल आणि लाईट पिंक तुम्हाला
कोणत्याही बेसिसवर, म्हणजे जसं की बाहेरच्या साईडला लाईट मारायचं आहे आणि आतल्या साईडला डार्क मारायचं आहे, तसंही कॉम्बिनेशन सुंदर दिसणार आहे. पण मी इथे असं घेण्याचं कारण एकच आहे की जेव्हा कोणतीही वस्तू त्या बॉर्डरवर येईल ना, तेव्हा त्याची शॅडो खास करून त्या डिझाईनवर येईल आणि ती डिझाईन अजून डार्क दिसत जाईल. आणि म्हणूनच तिथे जर लाईट शेड असेल तर मला असं वाटतं तो खूपच असा अंधार असा इफेक्ट येऊ शकतो. आणि म्हणूनच मी आतल्या साईडला लाईट असं शेडिंगचं रांगोळी घेतली आहे आणि बाहेरच्या साईडला थोडंसं डार्क. आता असे लॉजिक्स लावावे लागतात. कोणतीही डिझाईन आपण जेव्हा बनवतो तेव्हा मेन जो रिझल्ट असतो तो प्रेझेंटेशनवर असतो. जर तुमची रांगोळी कितीही मेहनतीने तुम्ही बनवली असेल, पण तुम्हाला जर ती व्यवस्थितरित्या प्रेझेंट करता नाही आली, व्यवस्थितरित्या मांडता नाही आली, तरीही ती रांगोळी इतकी सुबक आणि सुंदर दिसणार नाही. तर सर्वात प्रथम मेहनत तर रांगोळी बनवण्यासाठी घ्यायचीच आहे तुम्हाला, पण ती तुम्ही कशी प्रेझेंट करताय त्यावरही तुमचं रांगोळीचं स्किल अवलंबून आहे मैत्रिणींनो. आता इथे पहा, पूर्ण पेटल्सला मी लाईट आणि पिंक कलरचं शेडिंग मारून घेतलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा किती घट्टसर आहे. अगदीच एवढं घट्टसर मिश्रण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण कशाचं आहे? फेविकॉल MRचं मिश्रण घेतलं आहे मी आणि त्यात हलकंसं पाणी मिक्स केलं आहे. जास्त पातळ आपल्याला मिश्रण घ्यायचं नाही आहे. आणि रांगोळी टाकून घेतली आहे सगळ्या पेटलला, झटकायची बाकी आहे. आता इथे पहा, हलक्या हलक्या हाताने तुम्हाला पेपर प्रेस करायचं आहे, थोडं रांगोळी दाबून घ्यायची आहे आणि अगदी दाबून चिटकलेली रांगोळी आणि न चिटकलेली रांगोळी अशी झटकून बाहेर काढायची आहे. व्यवस्थितरित्या झटकायची जेणेकरून न चिटकलेली रांगोळी अगदी बाहेर येऊन जाईल. आणि बॉर्डरवरती ज्या काही एक्स्ट्रा रांगोळीचे काही कण आले असतील तर अशा प्रकारचा ब्रशचा मागची बाजूने तुम्ही अगदी त्याला घासून नाही काढायचं, पण हलक्या हलक्या हाताने त्यावरची रांगोळी आपल्याला झटकता येईल. किंवा जो सुका ब्रश घेतलात तर त्यावरची रांगोळी तुम्ही सुक्या ब्रशने सुद्धा झटकता येऊ शकते. हलकं हलकं झाडून काढायचं आहे मैत्रिणींनो. आणि मधल्या भागामध्ये ज्याच्यावर आपण रांगोळी टाकली आणि चुकून रांगोळी त्यावर गेली असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे अगदी ब्रशच्या मागच्या बाजूने काढून घेऊ शकता. आता काय ना, जसं मी ह्याआधीसुद्धा म्हणाले, रांगोळी तुम्ही कितीही मेहनतीने बनवलात, पण त्याचं प्रेझेंटेशन आणि त्याला आपण कसं सांभाळतोय ह्यावर सुद्धा आपली स्किल महत्त्वाची असते. त्यामुळे ह्याला कसं ठेवायचं, ह्याची काळजी कशी घ्यायची, अगदी पाण्याने धुवून काढायची आहे का त्याला? नाही ना. मग आपण त्याला कसं वापरायचं, ह्या सगळ्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आम्ही देतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. आता इथे आपण अशा प्रकारे ही रांगोळी ठेवायची ना मैत्रिणींनो, जेणेकरून त्यावर काही असं स्क्रॅचेस पडणार नाहीत, जेणेकरून ती कुठेही अशी घासली जाणार नाही. तुम्ही विचार करा ना, आपण त्यावर रांगोळीचा थर बसवला आहे. जर ती कुठेतरी घासली गेली किंवा ती रांगोळी कुठेतरी आपण घासून घासून काढत असू तर नक्कीच रांगोळी निघणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ती तिथे ठेवली पाहिजे जिथे त्याचा म्हणजे ती सेफ असेल आणि जेव्हा आपल्याला वापरायची असेल तेव्हाच आपण वापरतो. आता अशी कोणती जागा असते? अशा बऱ्याच जागा असतात आपल्या घरामध्ये. अगदी आमच्या इकडे, म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण माझ्याकडे अगदी शेगडीचा बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये बऱ्याच रांगोळ्या अशा फ्लॅटमध्ये बसलेल्या असतात. अगदी पाण्याच्या टाकीवरती जागा असते जिथे आम्ही ठेवलं आहे आणि तिथे कोणाचा हात जाणार आहे? किंवा अशा ठिकाणी जसं आपण सोफ्याच्या आतमध्ये किंवा दिवाणाच्या आतमध्ये आपण ठेवू शकतो. तुम्ही ते पाहू शकता, मधला OHPचा भाग मी कट केलेला नाही आहे. कारण जर मधला भाग जर कट केलात, मधला जो राऊंड दिसतोय ना, तो भाग मी कट केलेला नाही आहे. फक्त बाहेरच्या ज्या कडाच्या साईडला मी लाईन टू लाईन कट करून घेतली आहे. अगदी ह्यामध्ये जर कलर भरला तरीही ती रांगोळी हाफ राऊंड रांगोळी जसं म्हणतो, संस्कार भारतीसारखी रांगोळी म्हणतो, अशी रेडी होईल की नाही. ह्याच्यामध्ये फुलं टाका किंवा तुम्ही काहीही असे धान्य टाकू शकता सजवण्यासाठी. किती सुंदर दिसणार आहे. रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधनसाठी मी खास करून माझ्या हाताने बनवलेली ही जी प्लेट आहे ती नेहमी आम्ही वापरतो. प्रत्येक सणासुदीला ही प्लेट वापरत असतो, तर ती तिथे सजवली आहे. अगदी एंगेजमेंट रिंगला सुद्धा एंगेजमेंट रिंग प्लॅटर असेल किंवा अशा बऱ्याच थाळ्या असतील ज्या आपण आपल्या अशा प्रकारच्या रांगोळ्यांमध्ये सजवू शकतो. नैवेद्य आणि इतरत्र भरपूर सुहासिनीसाठी सजवलेली थाळी, हळदी कुंकू समारंभाला आपण जिथे थाळी सजवतो किंवा अशा बऱ्याच
खास सणांसाठी जिथे आपण थाळी मांडत असतो आणि त्या थाळीभोवती आपण रांगोळी पण मांडू शकतो, हो की नाही. अगदी प्लेन ताटसुद्धा ह्या रांगोळीवर खूपच सुंदर दिसणार आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ह्या आयडियाज कशा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि एक सांगायचं विसरूनच गेली, तुम्हाला ही डिझाईन गुगल आणि प्रिंटेसवर मिळून जाईल. आणि तरीही नाही मिळाली तर आम्हाला DM करा व्हॉट्सॲपवरून आणि इन्स्टावरून. भेटूया अशाच भन्नाट आणि अप्रतिम आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा. धन्यवाद.